शारीरिक छळ व मृत्यू। संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले। औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले, पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला। औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली, तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला। तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला। सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही। बहादुरगडावर मौजे पेडगाव ता श्रीगोंद्यात संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती। एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवी कलशांना उलटे बसवले होते, साखळदंडाने बांधलेले। त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्ट्याचे कपडे चढवलेले होते। गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंडी बांधलेली होती। दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या। त्याचप्रमाणे तख्ते कुला म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते। त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती। अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती। मोगलांमध्ये इतपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते। दुतर्फा फौजेतील सैनिक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते, त्यांना भाल्याने टोचीत होते, त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते, 12 इमामांचे झेंडे फडकत होते। रायगडचा राजा महाराजांचा व जिजाऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता। पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हलवला। इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते। संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले। रांजणातून रवी जशी फिरवावी तशा त्या ताप लालजर्द सळ्या शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या। चर्र चर्र आवाज करीत चरेवरील कातडी होरपळून गेली। सारी छावणी थरारली, पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही। यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला। कवी कलशाचेही डोळे काढण्यात आले। बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला। दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले। दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली। त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला। कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले। त्या धटिंगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खचकन खेचली। एकाने ती वितभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली। कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला। संभाजी महाराजांचीही जिव्हा अशीच छाटली गेली। पाहणाऱ्यांचेही डोळे पांढरे पडले। असुरी आनंदाने अवघी छावणी गरजत होती। कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची। संध्याकाळ झाली। शंभू महादेव खांबास घट बांधून ठेवलेले होते, स्वाभिमानाने तळपत झळकणाऱ्या तेजस्वी योग्यासारखे, ज्यांच्या तेजाने शेषही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे। अविचल अभेद्य आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे 2 दैत्य पुढे सरसावले। एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या। त्या राक्षसांना जोर चळावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते। रणवाद्यांचा दणदणाट होत होता। दीन दीन अल्लाहो अकबर च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती। जास्वंदीसारखा लालबुंद देह यातनांनी तळमळत होता। रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या। संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत 2 गाझी धर्मेवीर पुढे आले। त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले। एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले व हळूहळू कुराणातील आज्ञेप्रमाणे हलाल करीत शर चिरत धडावेगळे केले। 11 मार्च 1689 रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली।